लोकांना जाग केलंय देवा. लक्ष द्या. दुर्गाप्पा पाहतोय बैल, फक्त 180 रुपयात बैल बसवायचा आहे. आता बाजारात लकाप्पा सांगताय दुर्गाप्पा चांगला बैल आहे, बैल कसा का असला पण किती बसला पाहिजे 180 रुपये का. तर माझ्या अख्खा बाजार हिंडले देवा पण बैल काय मिळाला नाही. 180. चिंचलीच्या हॉटेलमध्ये आले, दुर्गाप्पाच्या ओळखीचा एक इसम आहे. त्यानं दुर्गाप्पाला पाहिलं, ए दुर्गाप्पा कशासाठी आलतस. काय सांगायचं राजा, बैल नेहला आलोय मामानी, बैल नेहला पाठवलंय. पण मामानं सांगितलंय बैल बाजारात मिळत नाही, रस्त्यावरती मिळतोय बघ. त्यानं सांगितलं, बरोबर सांगितलं तुझ्या मामानी, चल म्हणे माझ्या गावात. माझ्या गावात एक बैल विकायचा आहे. दुर्गाप्पाला घेऊन तो माणूस गावात गेला देवा. 210 रुपये बैलाची किंमत. पण दुर्गाप्पाच्या डोक्यात एकच आहे, बैल कसा का असला पण किती 180 बसवायचा आहे. लखप्पा सांगते नका दुर्गाप्पा वरचं पैसे मी घालतो पण बैल चांगला आहे घेले का. दुर्गाप्पा म्हणते तसं नाही, माझ्या मामानं सांगितलंय कितीत बसवायचा 180. काय विश्वास माझ्या दुर्गाप्पाचा आहे. लक्ष द्या माझ्याकडे. नाही जुळला सौदा देवा. रस्त्याने चालताना एक लिंगायत भेटलाय माझ्या दुर्गाप्पाला. हे दुर्गाप्पा कुठं बैल आणायला. मामानं सांगितलं बैल बाजारात नाही, मग रस्त्यावरती मिळतोय बघ. महाराज त्या लिंगायतनं सांगितलं, चल माझ्या गावात एका म्हातारीचा बैल ऐकायचा आहे. हे पहा, दर्शन बंद करा, दूध घालायचं आहे. तो लिंगायत दुर्गाप्पाला घेऊन आपल्या गावात आला. म्हातारीनं बैलाची किंमत 240 सांगितली देवा. आता मात्र दुर्गाप्पानं 150च मागितला. कितीला घ्यायचा होता? 180 ला. कसं तरी महाराज बैल बघितला, बैलाचे पुढचे पाय वाकडे होते. पुढे गेले की कुसनी मारायचं, मागं गेला की लात मारायचं. पण 180 बसवला. दुर्गाप्पाला घेणं देणं नाही बैल कसा आहे, पण किती 180. बैल घेतला देवाने, निघाली गावाला, पोचले बुधनूरला. गावातली लोक पाहिजे दुर्गाप्पा कितीला घेतलास? 180 ला. येडाय म्हणे, फुल लागलं तुला का? अरे फुकट आला असता. कसं ना फुकट. अरे त्याला चालायला येत नाही. पुढे आल्यावरती कुसण्या मारते, मागे गेल्यावरती लात मारते. दुर्गाप्पा सांगायचा लेखा हो कसा कासाला पण कुणाचा बैल आहे? मामाचा. ऐका, घराच्या अंगणामध्ये बैल बांधला देवा. लोक पाहायला यायची, दुर्गाप्पाचा बैल, दुर्गाप्पाचा बैल. आणि लोक म्हणायची, दुर्ग्या अरे फुकाट आला असता असला बैल घेऊन आलास लेखा. पुढचं पाय वाकड, पुढं आलं की मारते, मागं गेलं की लात मारते. पण दुर्गाप्पाचा विश्वास मात्र संत बाळू मामावरती. लक्ष द्या माझ्याकडे. शेजप्पा नावाचा पुतण्या आहे. तो शेजप्पा दुर्गाप्पाकडे येता, सांगायचा दुर्गाप्पा अरे तू तर 6-6 महिने मामाच्या सेवेत जातो, मग कोण बैल राखायचं? बैल तर पुढे आल्यावर दुसऱ्या मारते, मागं आल्यावर लात मारते. ऐका दिवा. एक दिवशी दुर्गाप्पा बाळू मामाच्या चरणावरती नतमस्तक झाला. मामा तुम्ही सांगितलं 180 रुपयात बैल आणला मामा, पण मी तुमच्या सेवेत आल्यावरती माझी पत्नी माझा मुलगा घरी आहे, बैल दुसऱ्या मारतोय, लातही मारतोय. मामानं सांगितलं, हे दुर्ग्या आता तुला बैल दिलाय ना मी 180, त्या बैलाचं काय करायचं ते तो जाणेल. ऐका दुर्गाप्पा चला बकऱ्यांना ऊद घालायचंय, सर्वांनी साईडला व्हा. दर्शन लाईन बंद करा. दर्शन बंद झाले. आपापल्या जाग्यावर जिथं आहे तिथं थांबा. विठ्ठल मामाने सांगितलं, दुर्ग्या बैल मी तुला दिला, आता काय करायचं तुझं तू पाहायचंय. ऐका देवा. दुर्गाप्पाची बायको लक्ष्मी तिचं नाव आहे. मनानं फटकळ आहे देवा, तोंडानं पण मनानं चांगले. लक्ष्मीनं सांगितलं, एक दिवशी ऐका तो बैल गोट्यात घ्या. गोट्यात घेतला देवा बैल आणि सांगितलं मामाचा भंडारा बाहेर काढा.
मामाचा भंडारा हातात घेतलाय लक्ष्मीनं आणि तो भंडारा त्या बैलाच्या अंगावरून टाकला देवा